गाडी पूर्ण खाली झाली, पूर्ण गाडीच्या गाडी बांधली गेली, पूर्ण गाडी धावून बांधलेली वस्तू पाहिजे तुम्हाला. हे बघा वस्तू, हे बघा मित्रांनो, चला शोक करा तुमचा नाद बघा. बघा नाद गोळा एकच नंबर. हे बघा वस्तू, हे बघा मित्रांनो क्वालिटी, हे बघा क्वालिटी, हे बघा मित्रांनो ही क्वालिटी. बघा गाभण शिंगडी, हो शिंगडी पण दाखवतो. पहिल्या दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये तुम्हाला नंबर क्वालिटी. येऊ द्या पुढं. हे बघा मित्रांनो पूर्ण क्वालिटी दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा दुधाची शेड्या, हे बघा आपण बोली बच्चन कमी करतो, फक्त वस्तू आणून द्यावाची अशी. हे बघा इकडं, हे बघा, हो हे बघा क्वालिटी पूर्ण नाद गोळा. हे बघा दुधाच्या म्हशी. हो मित्रांनो या चालल्या जे आपल्या दुधावरती काम करतात त्यांच्याकडे लागलेला आहे. हो दादा बरोबर, दुधाची नाही. हे बघा, हे बघा गाडी ना उतराय ना, हा बाजार येणं होऊन जाय. बरोबर बरोबर, बाजारात नाही उतरायची मला गाडी. हे बघा मित्रांनो बाजारात काय उतरता होता, पुरी दावण बांधली गेली, धावून बांधली गेली पूर्ण. बांधली गेली. हे बघा मित्रांनो हे बघा वस्तू पूर्ण गाडी बांधली गेली इथं. आका दादा मध्ये आता 2-3 गाड्या उतरल्या, माणूस स्पेशल बघण्यासाठी थांबलेला. बरोबर बरोबर, प्रत्येक गाडीला यायचा. हो हे बघा मित्रांनो, हे बघा पॉवर, हे बघा शेड्या, हे बघा जबरदस्त क्वालिटी मध्ये मित्रांनो, एकच नंबर क्वालिटी शेड्या आणलेली. हे बघा, हे बघा पूर्ण दुधाच्या बांधल्या इकडे, बाकी तिकडे तुम्हाला गाभण पण दाखवतो. हे बघा आता हे जे मित्रांनो इथून आता दुधाचे सुरू झाले व्यवसाय आमच्या भागामध्ये. हे बघा चालू झालेली, बघा घाण चालू. हे बघा पहिल्या तदली पाडी, हे बघा वस्तू, हे पण बघा पहिल्या तदली. हे बघा पहिल्यामध्ये, हे बघा दुसऱ्यामध्ये, पहिलं दुसरं शिंगडी पण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हे बघा नाम करत नाही आका दादा, म्हशी. नजर पुरवा मित्रांनो, नजर. गाडीमधून 80 शेड उतरली खाली, फक्त बघा एवढे 2-4 शेड्या इकडे दिसत आहे. पूर्ण पट्टी बांधलेली, शिंगडी दाखवतो, शिंगडी पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, लाईव्ह सौदे पाहायला भेटतील मित्रांनो. जबरदस्त माल, कमबॅक घ्या, जबरदस्त कमबॅक झालेला आहे. हे बघा इथून बाकी तुम्हाला इकडे पूर्ण गाबने बांधलेले आहेत पुढे पण. हे बघा इथून पुढे गाबने, शिंगडी बघा एकदम कवडी. हे बघा हे माप बघा गाबने, हे बघा गाबनी एक नंबर क्वालिटी. इकडे बघा, हे बघा 80 शेड मधून फक्त टोटल 10-15 शेळ्या तुम्हाला सुटेल बाहेर दिसतील. बरोबर बरोबर, टोटल शेळ्या दावणीला बांधलेल्या आहे, दावणीला बांधलेल्या आहेत. हे बघा, हे बघा इकडे सुद्धा पकडलं, हातात पकडून राहिली शेळ्या. बरोबर बरोबर. धरून दावणीला बांधा तुम्ही तिकडे. हे बघा आता इथं पण बांधतील बरेच जण. हे बघा, हो हे बघा कवडी जबरदस्त लागायची मित्रांनो. हे बघा ही कागद एका टायमाला 3 लिटर दूध काढत आहे. हो हे बघा पाटी, हे बघा दुसऱ्या ताप्यामध्ये पाटी. हे बघा क्वालिटी मित्रांनो. हे बघा, हे बघा पूर्ण बांधली गेली दावण. आता इथं सौदा होईल. हे बघा शिंगडी दावा का दादा, हो दाखवली चेहरा पट्टी वगैरे पूर्ण बघू द्या. एकच नंबर क्वालिटी मित्रांनो. चमकची आहे, अंगावरचे केस कटिंग करून वापस दुसरे केस आलेले आहेत चमक मध्ये एकदम. शिंगडी एकच नंबर आहे. हो विजू शेठ नमस्कार. नमस्कार नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो आज 16 नोव्हेंबर 2025 रोजीची विजुबो वेळे यांची नवीन काठेवाडी शेळीची गाडी ही 40 गावला आता मी पोहोचण्यामध्ये. शेठ नमस्कार. नमस्कार. किती शेळ्या आपल्यापाशी आता? 80 शेळ्या. 80 का? गाबनी 35-40 होत्या, त्या 5-7 धरून गेले. हा हा, बाकी जायचे गाब नाही, बाकी सगळे जणलेले आहेत. हो जणलेले. बरं बरं. पिल्ली वगैरे पिल्ले आहे ना, जिथे आपल्याला एक एकच भेटले. जे आपल्याकडे झाले त्यांना 2-2, बाकी तिथले एक एकच भेटले. जिकडे ज्या जणल्या त्यांच्या एक एकच. हा. केव्हा भरली होती गाडी? आहे काल दुपारची भरलेली. काल दुपारची भरली. हा मित्रांनो, काल दुपारची गाडी भरलेली. आता गाडी जवळपास 10 वाजता मध्ये 9:30-9:15 झाले. 1-1.5 वाजून गेला काल बरोबर. काल बरोबर 1 वाजल्या. तर कालपासून धरलेल्या शेड्या आहेत. तरी आपण पोझिशन बघू शेडींची काय काही नाही. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. लाईव्ह सौदे वगैरे असतील किंवा मग क्वालिटी वगैरे बघायला भेटेल तुम्हाला. तर चला आता आपण पोहोचण्यामध्ये. ड्रायव्हर आहे संजू.
चला मित्रांनो पब्लिक बघा. हळू 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 म्हैशी बघा मित्रांनो. क्वालिटी बघा, क्वालिटी एक नंबर आहे. पवार पण आलेले आहेत. हळू हळू उतरा, हळू हळू उतरा मित्रांनो. कचरा कमी भेटलाय, खाली कचरा कमी आहे. हा बोकडे हात लावा पोटात. हे बघा आकाश दादा, तुम्हाला पाटा घ्यायचे ना, अशा पाटा बघा. या बघा म्हशी, गाभणची. हे बघा क्वालिटी. मी काय एक सारखे बघा. हे बघा म्हशी. हो हात लावा, खाली हात लावा ना बापू. हे बघा मोटरी. हे बघा, हे बघा मित्रांनो पावर गरीबाच्या म्हशी. आकाश दादा, एक नंबर क्वालिटी. पवारच्या कामाच्या शेड्या आल्या भाऊ. तिकडं संदीप तिकडं. पहिल्या जाप्यामध्ये पाठी. हो असा विषय हा. हळू. हे बघा पहिल्या जाप्यामध्ये पाठी. हो हे बघा, हे बघा वस्तू. हे बघा, दिवाणीचा माल आहे. हे बघा वस्तू म्हणजे वस्तू पूर्ण टॉप क्वालिटी मध्ये. हो हे बघा दुधाची. चमक बघा शेळींची. हे बघा चमाक शेळीची मित्रांनो. क्वालिटी बघा. हे बघा हे म्हैस बघा. क्या बात आहे. तोलावरची म्हैस. एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वालिटी. हे बघा म्हैस आहे ते एक नंबर माप आहे मित्रांनो. बघा माप केवढं मोठे. हे बघा वस्तू. हे बघा ज्या पडलं ना त्याला काही तुम्ही शेळ्या पकडा. अहो लोक बांधून राहिले, तुम्ही पण बांधा शेड्या. म्हणणं का आम्हाला बांधलेला नाही हा विषय. तुम्हाला जी पडली ती शेळी पकडा तुम्ही. बघा वस्तू. हे बघा केवढी लांबी. हे बघा केवढी लांबी. बघा लांबी लक्षात शेडी. हे बघा आकाश दादा, हे पण बघा. हो हे बघा, हे बघा हे अगोदर आलं हा ना. हे ताजी झाली बघा. तुम्ही जरा चालू, मी गंमत पाहिजे आहे ना. बांधा हे बघा माप केवढं मोठं. हे बघा अशी मोकळी बघायची शेळी. हे बघा पुढे मोटरी आकाश दादा. एक नंबर क्वालिटी. ए टू झेड पूर्ण मोटरी आकाश दादा. बरोबर शेवट पण एक नंबर क्वालिटी येते मित्रांनो. हे बघा अजून नानखुआ वस्तू. बघा दुधाची. हे बघा, हे बघा नानखुआ. हे बघा काय करे. हे बघा एक नंबर पावर. एक टायमाची फक्त आकाश दादा, एक हो. टायमाची. हे बघा, हे बघा बघा क्वालिटी. हे बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी.
घे गाभण बकरी हे बघा घे गाभणशी या केवढी वस्तू आहे हो शिंगडी नव्हतं तुझ्या या वस्तूचा मग अशी क्वालिटी नाही मग कशी क्वालिटी घ्यायची तुम्हाला हे घ्या गाभण मित्रांनो शेवट पण तो क्वालिटी एक नंबर निघते पूर्ण कातर पाट आणि एकदम चमकते शेडा तुम्हाला पाल हे बघा पहिलं होतं पाट पहिल्या मध्ये हो धरली गाडी शिंगडी पगडी हो पूर्ण एवढं शेड आहे बघा किती मान हे बघा नावावर थांबले होते हे बघा बघून घ्या भाजून घ्या असं असेल फटाफट भाजून घ्या हे बघा आका दादा हे बघा वस्तू हे बघा ये भैया घे ना बांधणार असं सोडून तुला पाहायला भेटणार नाही हे सोन्याला बाळगाला भेटणार नाही दादा ही गाभणी पाटी पहिला हे बघा वस्तू आका दादा सचिन भाऊ 2 मिनिट हे बघा आका दादा ही बघा मोटर एकदम कशी वस्तू पॉवरफुल शेड आहे पवार नाद नाही करायचा आज. साठी आणेल स्पेशल फक्त हो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू पूर्ण मोठा गेअराच्या वस्तू मित्रांनो एकदम ही पहिल्यामध्ये पाठ हो पहिल्यामध्ये जे दादा हे बघा पॉवरफुल हे बघा हे बघा एक नंबर बघा गाभण बघा पाट खाली बघा गाला सचिन भाऊ बोलला नाराज नाही करायचा ही बघा पहिल्यामध्ये कशी वस्तू एक नंबर हे बघा हे मित्रांनो. बघा या ही पाडला तू दे असेल ती पाट काढा काढा बघा काढा हे बघा बरोबर दुधनी काढ बघ ती पाड काढ दुधनी पहिला पहिला जपेच्या पाठी दादा हे बघा एक नंबर खरं दूध बघा सचिन हे बघा दुधाची काय म्हणतो 23.5 सांगली बरं 23 नाही घ्या 22.5 नाही घ्या दोन शब्दात बोला डायरेक्ट हा ते आपल्या भरोश्यावर आहे ते 2 महिन्यापासून आपण थांबवलंय बोला सचिन भाऊ पाण्यात सफरा टाकायला द्या बस द्या 17,000 रुपये 100 रोडी वर नाही भेटणार एक शब्द बी म्हणणार नाही असं म्हणणार नाही काय सांगत होते 17,000 खाली बर 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 बरोबर द्या शेट करा बोनी 17 काय करणार का ते 17,500 दिल्या 1 रुपयावर नाही 12 दिल्या बघरे चला आकरपट्टी 125 लॉट दिला का 15,000 ने 25 दुधाचे फक्त दुधाची हा बसतात दुधाचे हो 2600 26 शेड आहे हा हे बघा मोटरी हे बघा मित्रांनो पूर्ण क्वालिटी मा बागा दादा बकरा नाव ठेवायला जागा नाही आकडे कुठे नाही नाव ठेवायला जागा बरोबर बरोबर 25 आपली गाडी असेल टॉपचीच गाडी टॉपची येईल बरोबर काय बिगार 2 महिन्यापासून थांबलेले हो हो त्यांना बघ कशा घागरी पाहिजे होत्या
आणि स्पेशल त्यांच्यासाठी दुधाच्या शेळ्या आणल्या. पवार साहेब आता आता इकडे 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 हा तुम्ही पाहताय प्रत्येक गाडीला येत राहतात ते. बरोबर बरोबर त्याला माल आवडतं तरच घेतात ते. आता 25 शेळ्या घेतल्या म्हटलं तुमची क्वालिटी कशी आहे समजतं लोकांना. मित्रांनो 25 शेळ्या दुधाचं सीझन चालू झालं का? ते नवरात्रापासून चक्कर मारतायत प्रत्येक गाडीला येत आहेत हो. त्यांना अशा शेळ्या भेटतच नाही. बरोबर बरोबर. कसं दाम जो घेतात तो सांगा. 17 झालं ना आता बर जे ते आपल्याकडे लबाड लुबाड विकायला नाही का दादा? लोक 16 द्यायचे आणि 20 न सांगते ते काय मला पडत नाही. बरोबर बरोबर. हो जे ते समोर. खाट्या शेळ्या दिल्या 17,000 नी. मित्रांनो खाट्या बरं बिना पिल्ल्याच्या फक्त दुधाच्या शेड्या दूध काढण्यासाठी शेड्या दिलेल्या आहे बघा. मित्रांनो बघा आता 15 शेळींचा सौदा झालेला आहे. 15 शेळ्या दिल्या एखादा तोला. बरोबर. त्या दावणी मधल्या शेड्या आहेत. अगोदर त्यांचं थोडं नजर बसत होतं सरांना म्हणून आता थोड्याफार चरल्या का सोडल्या. या आकाश भाऊ हो 15 दिवसाच्या आत जन्णाऱ्या शेळ्या आहेत. बरोबर बरोबर. हे बघा हे बघा त्यांनी म्हणले एखादी विजू भाऊ मला फसवलं बा खाली शेळी निघाली हं. ते पैसे फोन पे ला मारून देईन मी त्यांना. बरोबर. एवढी गॅरंटी देतोय मी. हो हे बघा बरं का? बरोबर. द्यायची गावांची बोली करायची. चेक फोडून घ्यायचा शेंगाला 15च्या 15 शेळ्या गाभण तोलावरच्या हे बघा पूर्ण पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये एखाद्या. हो हे बघा वस्तू. बरोबर. 15 शेड दिले मित्रांनो. हे बघा हो हे बघा एकदम जवानीच्या शेड्या दिल्या मित्रांनो. पूर्ण पहिल्या दुसऱ्यामध्ये दिल्या. पहिल्या दुसऱ्या मधलं. तर मित्रांनो बघा ह्या 15 शेड्या खाल्लेल्या तुम्ही पाहिल्या बरोबर. दादा कुठलं गाव तुमचं आलं? तालुका कुठले म्हणले? तालुका आसोला तालुका नाही रे जिल्हा हिंगोली. जिल्हा हिंगोली तालुका. ठीक आहे. भाऊ किती शेड्या घेतल्या तुम्ही आता या? 15 शेळ्या घेतल्या. 15. काय भावाने घेतल्या? 20,500. 20,500 ने घेतल्या. बरं शेड्या आवडल्या? हा हा नंबर 1. हो नंबर 1. विजू स्वभाव वगैरे व्यवस्थित सौदा वगैरे घडला. शनिवार शुक्रवारचे आलेले ते बिचारे. हा शुक्रवार शनिवार आज रविवारी हा 3 दिवसापासून इथे ते बाजारात आले. त्यांना बाजारात शेळ्या आवडल्या नाहीत हा त्याच्यामुळे ते आपल्या गाडीची वाट पाहत होते. बरोबर बरोबर. शेळ्या पाहून पूर्ण पहिल्या दुसऱ्या रात्रीच्या पाठी बांधण्यात ते. हो तसंच उभा राहा तिकून जा. पूर्ण टॉप क्वालिटी मध्ये. हो खाले निघले तर पैसे फोन पे ला मारून देऊ आपण. त्यांनी फक्त फोन करा पाहिजे विजू भाऊ हा निघाली. बरोबर. हे बघा विजू भाऊकडे चान्स राहील. बाकी दुसऱ्या व्यापारीची नाही गॅरंटी घेऊ शकत नाही. मित्रांनो गाडीमध्ये बोकड होता. बोकड पण दिलेला आहे. हे बघा. भाऊ कुठलं गाव? पिंपरखेडा तालुका कन्नड. केवढ्यात घेतला बोकड? 21,000चा घेतला. हे बघा क्वालिटी दाखवा मित्रांनो. बच्चा आहे बोकड एकदम. दोरी काढून घ्या तिच्या. हे बघा का दादा बच्चाची. हो हो 6 हात करतोय तरी. हे बघा हे युट्यूब वाले चॅनल आहे. चॅनल वाले तिकडे काही अगोदर शेड्या घेऊन गेले का तुम्ही यांच्यापासून? केव्हा घेतल्या त्या? 12 महिने झाले. काय बात आहे. शेड्या व्यवस्थित आहे? हो चालतं. काय पैसा वगैरे होते का? गॅरंटीचा माल भेटतो का नाही? खरं सांगा आम्ही घेतल्या एवढ्या. अहो ते दुसऱ्यांदा आले माझ्याकडे विचारा. मित्रांनो एक कस्टमर अहो ते पहिले शेळ्या घेऊन गेले. आता परत बोकड घ्यायसाठी आले ते. बोकडे घेतला त्यांनी. 12 महिना पहिले घेऊन गेले शेळ्या. आम्ही विजूबावर विश्वास करू. आणि हे जाऊ द्या ते तिकडे बघा ते आर्मी वाले तिकडे ते ते कायमचं गिराय किती त्यांनी किती घेतले? त्यांनी किती घेतले? 25 वगैरे घेतले त्यांनी. तुम्ही तर गाभण घेतला त्यांनी फक्त दुधाच्या हो, घेतला. साहेब, इकडे या 2 मिनिटं. आता मुलाखतच घेऊ आपण त्यांची. आला आता म्हणून फोन कट केला. 20-25 वर्षापासून. किती वर्षापासून? 20-25 वर्षापासून. बरोबर. हे बघा दुधासाठी घेतात. दुधासाठी घेतात. दूध विकते ना. स्पेशल दुधावर काम करणार आहे आका दादा. बरोबर बरोबर. काय भाव भेटतो दुधाला? दुधाला काय 30-32 रुपये भेटतो. बरं हे हे बघा. आकाश भाऊ 8 महिने चारतात हा. नंतर विकून टाकतात. हा दरवर्षी दिवाळी दसऱ्याला घेत राहतात ते. बरोबर बरोबर. पण ते आता दसऱ्यापासून चक्कर मारतात. चांगल्या शेळ्या कुठे भेटतील? चौथी फेरी. चौथी फेरी. दसऱ्यापासून चक्कर मारतात पण त्यांना मालपट्याने वापस चालणार. मालपट्याने वापस चालणार. बरोबर बरोबर. जास्ती लांबचे नाही. इथून फक्त 90-70 किलोमीटरचे लांबचे. दुसरा मुद्दा हं. बाकीचे बी बकरीवाले बोलाव त्यांना हा पण त्यांना गॅरंटी भेटत नाही ना. हो 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 गॅरंटी फक्त आपल्याकडे असते. बरोबर. पहिला आका मुद्दा दादा गिऱ्हाईकला फसवत नाही. आपल्या गाडीमध्ये सहसा करून जास्त करून तर गाभणच शेळ्या येतात. हो पण त्यांच्यासाठी स्पेशल आपण दुधाच्या शेळ्या आणल्या. आणल्या. बरोबर बरोबर. नाही तर आपलं पूर्ण गाभणचं पट्टे गावांच्या हो ते म्हणे
आमच्यासाठी स्पेशल दुधावरच्या बकऱ्या आणा म्हणे तर बरोबर. तुमच्यासाठी दुधाच्या बकऱ्या आणा. मला पैसे मला मी आणू चला या इकडे जाते जाते. ये बाय पुढे अरे इकडे उभा राहा, इकडे खाली राहा. चालणार नाही चल. आता काय कोणतं दाम चांगलं पुराच्या पुऱ्या काय नाही तसे 3 वर्ष काढतो काय हो शेठ जाऊ दे. विजूभाऊ नमस्कार. नमस्कार. अर्धीच्या वर गाडी सेल झाली आपली आज. हो अर्धीच्या वर बरोबर 45 दिल्या. बरोबर. अजून गेले असते पण ते कस्टमर खूप लांबून मागत होता शेड्या, त्याच्यामुळे एक कस्टमर फक्त आपलं वापस गेलं की ते लयच लांबून मागत होता शेड्या. बरोबर मित्रांनो. अंतर होतं ते. हो काठीवाडी शेडींच्या जे किमती आहेत तर या मित्रांनो सरासरी तुम्हाला सांगतो मी 17 पासून तर 22-23 मग त्या पुढेच किमती. 22-23 पर्यंत. बरोबर बरोबर. तर आता किती होतं माप? माझ्याकडे या गाडीत आल्या त्या 78 शेळ्या हो आणि पहिल्या उरलेल्या त्या माझ्याकडे 10-11. म्हणजे 65 पहिल्या मधून एक बी दिली नाही का? चालू गाडीचा माल दिलाय. चालू गाडीचा माल दिलेला 10-11 मध्ये 10-11 उरलेले होते ना हा त्यांच्यातला एक पण माल दिला नाही मी. नाही का? चालू गाडी उतरली लाईव्ह हो कस्टमर मित्रांनो. आता ज्यांना शिर्ड दिसतंय गाड्यामध्ये बांधलेले दिसतंय का, या टोटली शेळ्या दिल्या गेलेल्या आहेत आणि अजून या फक्त दुधाच्या बरं याच्यात गाब किती याच्यात 15 आहेत. 15 आहेत, 25 दुधाचे आहेत. 25 दुधाचे. आणि इकडे बघा इकडे गाबणीचं माप तुम्हाला दाखवतो. एक एक क्वालिटी जबरदस्त क्वालिटी आज आणलेली विजू वेडे यांनी. याच्यात या शेळ्या दिलेल्या आहेत 25 शेळ्या मित्रांनो 17,000 मध्ये दिलेल्या आहेत. दिले आहेत त्यात 26 झाल्या का? 26. 26 बरं. आणि 26 शेळ्या दुधाच्या हा आणि त्या 15 शेळ्या त्या गाबणी. गाबणी राजनगावल्यांना 2 आणलं त्या 2 आणलं रांजणगावल्यांना एक बोकड्या एक बोकड्या. बोकड्या. बरोबर बरोबर म्हणजे आता 44-45 चं माप आहे. बरोबर. अजून बाकी आता हो. गाडी उतरता दुधाच्या मशीन मित्रांनो बघा हे बघा दुधाच्या मोटर दिलेल्या आहेत. दूध आता समोर तुमच्या समोर पिल्ले पाजलेले आहेत ना आता बरोबर. बाजूला तुमचे 12 हो हो मित्रांनो दिवसाचे. आता 12 वाजता 12 वाजता मी शूटिंग करतो. सकाळी 10-10:30 ला गाडी आली होती. हा आता शेळ्या थोड्याफार सरल्या पाणी पिल्या. आता शेळ्या ही बघा हिला इकडे घ्या तिकडे चालली. चला इकडे या मध्ये दाखवू आपण. इकडे या शेट. या बघून घ्या ना पहिले. हा दाखवल्या ना आपण. हे बघा पुढे व्हायला इकडे मिक्स होतील. घ्या ही बघा मित्रांनो ही क्वालिटी दिलेली बरं दुधाच्या शेळ्या सगळ्याच. हे बघा क्वालिटी. हे बघा या शेळ्या दिलेल्या. आता या दिलेल्या शेळ्या तुम्हाला दाखवतोय. हो एका नंबर भाऊ. तुम्हाला भरताना व्हिडिओ काढून घेऊ आपण. हो 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 हे बघा मित्रांनो क्वालिटी. पावर बघा शेळी ना. और बघा वरती चमक बघा आकाश दादा. एक नंबर. चिंगडी पगडी बघा. आकाश भाऊ हो जो तो माल बरोबर. डायरेक्ट यो विषय असा एक तुम्हाला सांगतो मी. हा यो माल आहे ना हा एका टाइमला असं लागणारा माल आहे. हो बरोबर. क्वालिटी एकदम काय शार माल आहे. चमकवाला माल. चमकवाला माल आहे. बरोबर बरोबर. आणि शिंगडी यो माल पण कोणी आणू शकतो फक्त शिंगडी- आपण आणू हो. शकतो माल. शिंगडी पण कवडी असतो. हो एक एक टाइमला लिटर 2-2 लिटर दूध देणाऱ्या शेळ्या द्या. बरोबर आता पब्लिक जमा करून काही होत नाही. हो, हो. फक्त अशी गाडी येता येता अर्धी गाडी सेल झाली पाहिजे. बरोबर बरोबर. हे बघा हे बघा घागरी. हे बघा बघा, पावर शेळीची. हो हो हे बघा ही पण शेळी बक्षाची अशी फुल भरलेली. एकदम. हे बघा हिला घ्या. हो हे बघा एक वस्तू. लापाची आणि एक लपाची ते काम नाही ना. बरोबर. सर्व सारखे आहेत ना. आपण सगळं दिला 26 शेळ्या दिला ना एखादा पूर्ण असे टोटल शेळी अशी पुरी लागलेली. बरोबर. भरलेली. हे बघा हे बघा बरोबर. हे बघा वस्तू हो गाभण. ते गाभण. गाभण ते तेलला दिले 15 वाल्यांना. हो हे बघा हे बघा इकडे घ्यायला. हे बघा पावर शेळीचा. हे बघा म्हशी त्या एक गरीबाच्या. नंबर क्वालिटी शेळ्या मित्रांनो. बाजारच्या हिशोबाने यायचंच नाही. हा. यायचं जर गाडी उतरली त्या दिवशी फोन करायचा विजू गाडी कधी येणार फक्त सांगायचं मला. बरोबर एखादा उगत नाही 2 महिने थांबलेला होता समोरचा व्यक्ती. बरोबर बरोबर. त्याला अशा आता दुधाच्या ते- म्हशी लागत होत्या. 2 मिनिटं जे कस्टमर होतं 15 शेळ्या हा. ते शुक्रवार चालवलं होतं बाजारच्या हिशोबाने. हा 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 बाजारच्या हिशोब त्याला वाटलं बाजारात स्वस्त भेटता हा. चांगला माल भेटतो. गाभणीवाला? बिचारा तो थांबला हा त्याला माल पटला नाही. रात्रभर मुक्काम केला. बाजारात भरपूर कस्टमर आले होते. हो सर्व कस्टमर नाराज झाले कालचे नाराज. हा ना. त्यांना मग घेतल्यामध्ये हा 13-12 काय बारी 13-12 मग कसं देत राहायचं. बरोबर बरोबर.
कालचे खरंच कस्टमर नाराज झाले. हीच गाडी खाली काल आली असती बाजारात हा एक शेळी वापस राहिली नसती. बरोबर बरोबर. आता ते उरलेले आहेत माझ्याकडे. उरलेलं नाही त्या टॉपच्या शेळ्या तुम्ही दुधाच्या दिलाय फक्त गाबणी बाकी आहे. आपली तशा म्हशीच्या म्हशी बाकी आहे. हो. फक्त आपण बरोबर. दुधाच्या शेळ्या दिल्या आहे हो. आणि 15 ज्या गाबणी पाठी दिल्या आहेत त्या. बरोबर बरोबर. या गाडीचे आले 78 शेळ्या. हा. एक शेळीला नाव ठेवायला जागा नाही नाही खरी गोष्ट. नाही भट्टानी बरोबर. सगळ्या सगळ्या आता याच्यात सगळ्या दुधाच्या काढल्या आहे मित्रांनो. आणि ज्या 15 शेळ्या दाबवून घेतल्या त्या पहिल्या दुसऱ्या त्यातल्या पाठी घेतल्या आणि जे मोठं माप आहे अजून ते तिकडे बरं ते तुम्हाला दाखवतो. हो इकडे तुम्हाला दोन तीन बच्चे देणारे 8 शेळ्या बाकी आहेत. बरोबर बरोबर एका टायमाला दिली मला तुम्हाला अजून क्वालिटी दाखवतो आका दादा. बरोबर बरोबर. या इकडं. या बघा कुठं ही क्वालिटी बघा. काही नाही. हिला इकडे घ्या. त्या 40 शेळ्या दिल्यानंतर सुद्धा ही टॉप क्वालिटी आका दादा. बरोबर बरोबर. हे बघा वस्तू. एकच नंबर. हे बघा म्हशी. हो देणाऱ्या शेळ्या द्या. अजून तर भरपूर लागायच्या बाकी आहे आका दादा. या बरोबर बरोबर. हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो एकदा उंच पूर्ण डबल हड्डी फुल बॉडी स्ट्रक्चरच्या शेळ्या मित्रांनो. फुल बॉडी स्ट्रक्चर एकदम जबरदस्त. हे बघा 3 पिल्ले काढले हे शेळ्या बघा. ही शेळी शेळ्या तशा आहेत, ते अजून आराम नाही खाल्ला. शेळींचे कोटे बघा केवढे मोठे आहेत. एकदम टॉप मध्ये. अजून 12 वाजता आहे फक्त. किती 12. अजून तुम्ही संध्याकाळपर्यंत पोझिशन पाहिजे शेळींची. शेळीच्या फाट्याला कर द्यायला लागतील आणि सरतील पण. हे बघा उतरलं तेव्हा ध्यानात बसत नव्हते आका दादा. बरोबर बरोबर. आता बघा वस्तू. हे बघा. हो मित्रांनो ज्या गाबणी शेळ्या त्या 15 गेलाय का त्या भाऊचा बजेट थोडा कमी होता. कमी पैशांचा म्हणतो भाऊ म्हणे आम्हाला पाठी पाहिजेत म्हणे. हे बघा त्यांचं काच बघा. हे बघा या म्हशी डायरेक्ट का हे जर्सी लागेल एक नंबर. हे चप बुलेट. हे बघा. हे बघा अजून तर भरपूर हो. भरायच्या बाकी आहे. बरोबर बरोबर. मित्रांनो दोघी तिसऱ्या होतातल्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत. हे बघा. जे आपण ऑनलाईन दिली का आकाश भाऊ हो बुच्ची वगैरे तुमच्या समोर 30,000 दिली ना. घेऊन गेलं का तू? घेऊन गेलं घेऊन गेला काल झाला. हा. तिला फक्त काल बाजार दाखवून म्हणून मी गेलो होतो बुच्ची बकरी. का? मार्केटात अशी होती नंबर 1 ला. हा परवा दिवशी शुक्रवारी एक कस्टमर 35,000 रुपयाला मागत होता. हो का. दिली नाही माझी. नाही, आपला सौदा झाला होता काय. सौदा झाल्यामुळे त्यांनी आपल्याला बिचाऱ्याने 20,000 रुपये टाकले होते फोन पे ला. बरोबर बरोबर. हे बघा तुम्हाला बोललो होतो आका दादा तिसऱ्या वेतामध्ये फक्त 3-4 आज येतील भाऊ. हो 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 जास्त जास्त 5 किंवा 6. बरोबर. हे बघा तिसऱ्या वेत मध्ये. हो हो. हे बघा. हे बघा. हे बघा खाली क्वालिटी बघा मित्रांनो. चमकच्या शेड्या काय कानी तिरपी. हो बघा तिसऱ्या पोटाचा घेर बघा केवढा मोठा मित्रांनो. शेडीचा पोटाचा घेर जो असतो ना तो बघा केवढा. म्हणजे बच्चे एका नंबर पोचले जातील मित्रांनो. असा पोटाचा घेर यांचा वाला. हे बघा दुसऱ्या मध्ये हो पाठ. हे बघा एक नंबर हे क्वालिटी. बघा वस्तू. ठीक आहे. हे बघा. हे बघा क्वालिटी क्वालिटीला नाव ठेवायला जागा नाही लय आका दादा. लागायची केवढी ढिली बघा ती. एवढी लागेल ती काहीतरी लागेल तिला. बघा ती गड्डा चालला तिकडे गड्डा जबरदस्त. हा इकडे बघा अजून. या बघा मित्रांनो दाखवायचं काम नाही ऑटोमॅटिक दिसून राहिलं त्या बाहेर. हे बघा म्हैस. ही बघा ही म्हैस लागायची तिसऱ्या होतातली पण. हे बघा ही खूप लागेल. हे हे बघा बघा काल बघा काय झालं. एका टायमाला 2.5 लिटर दूध आहे. हो बडा की नाही मारत आम्ही. हो हो. हे बघा इथं मग तिची एक बकरी धर आम्ही प्रत्येक बकरी धरून दाखवतो कस्टमरला. बरोबर. टॉप मध्ये आका दादा. बरोबर बरोबर. हे बघा. हे बघा माप केवढा मोठे मोठे माप. केवढे मोठे मोठे माप आहे. एक नंबर क्वालिटी. हे बघा म्हणजे एक शेळीला पण गाया पडलेला नाही. नाही ना पोटाला. पोटाला चिपकलेले एकदम. हो आणि शिंगडी बघा ना शेट. शिंगडी पकडी. हे बघा. हे बघा वस्तू. हे बघा केवढी लांबी वस्तू बघा. एकदम लांबी लसकी. हे बघा दुसरं वेद फक्त दुसरं वेद. हो फक्त दुसऱ्या मध्ये आका दादा. बरोबर. फक्त आता सुरुवात झाली. सुरुवात आहे. बरोबर. पिक्चर बाकी. पिक्चर बाकी ट्रेलर आहे. हो हे टेलर आहे फक्त. हो मित्रांनो ट्रेलर फक्त. पिक्चर अभि तो बाकी आहे. क्वालिटी येईल जेट पर्यंत आपल्या गाबण्या शहरातील. बरोबर बरोबर. फक्त माझं कसं 1-2 कस्टमर येतात दुधाच्या पाहिजे भाऊ. हो हो त्याच्यामुळे आम्ही 20-25 दुधाचे आणतो. बरोबर बरोबर. तर माझ्याकडे पूर्ण गाबना झाला. आता इंची काही हाईट नाही. इंच्यापेक्षा डबल हाईटच्या शेळ्या येतील आका दादा. हो का. पूर्ण इंच्या पूर्ण डबल हड्डी शेळ्या. डबल साठी हो बोला विजू काय आणता. अजून माझ्याकडे 45 पडलेले आहेत. 45 आहे शेळी. 45 मधून 5 जणलेले आहेत. 40 गाबणे आहेत. 40 गाबण्याचं. हो अजून 40 म्हणजे आपण जे कामनाचं माप दिलं होतं हो अजून आहेच बरोबर. आहेत. 45 म्हणजे पहिले 11 पडलेले आहेत हा आणि हे उरलेले आहेत काही. बरोबर बरोबर बरोबर. हो हे बघा मित्रांनो आमची 40 गावची पाय तशी एवढी बोली बच्चर नाहीये म्हणून ते पडलेले उरलेले म्हणताय ना तो शब्दाचा गैरशब्द न कर द्या. क्वालिटी येवर आहे ती बरोबर. ही क्वालिटी म्हणजे ज्या 15 गाबणी विकलाय का. बघा तुम्ही जाऊ हे बघा ही क्वालिटी टॉपची क्वालिटी. 15 गाबणी दिल्या का त्या भाऊचा दाम बजेट कमी होता त्यानुसार त्यांनी पाठी काढल्याच बरोबर. आणि ज्या मोठ्या म्हशी आहेत यांचा दाम जास्त असतो.
बरोबर. आणि जो तुम्हाला विजूबनी रेट सांगितला असतो की आपल्याला ह्यापासून ह्या गाडीला हा म्हणजे प्रत्येक गाडीचा वेगवेगळा रेट असतो. आता आपण विचारतो ना की विजू काय किमतीचे शेड आहेत, तुम्ही बरेच जण काय करतात जुने व्हिडिओ पाहतात आणि तो रेट या गाडीला मागत असतात. प्रत्येक गाडीची खरेदी वेगवेगळी असते आणि तिचा रेट वगैरे वेगवेगळा असतो मित्रांनो. माझं तसं बघा माप. आवर्जून कस्टमर बोलवायचं काम नसतं, जे ते सांगतो मी. बरोबर बरोबर. हे बघा, हे बघा क्वालिटी. जे बी कस्टमर आला ना आपल्या नावावर हो. तसं व्हायलाच पाहिजे, वापस बरोबर द्यायला बरोबर पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो असंच एकच कस्टमर आला, ते कुठं एकदम कमीने मागत होतं, मग ते नाहीच जमत, नागतोंडाचं अंतर होतं, आपण पण मध्ये बोलतो. हे बघा थांबा थांबा. मला साधा व्हिडिओ काढायचा. हा तो काढला मी. थोडं काय गडबडी माझ्या मागे इलेक्शनचे काम आहेत. इलेक्शनचे काम आहेत, या तुम्ही. हो, थांबलो मी आज कसा तरी. हो चालतं, ठीक आहे मित्रांनो. क्वालिटी दाखवली, एक नंबर क्वालिटी आहे. लवकरात लवकर घेण्यासाठी फोन करा, मोबाईल नंबर दिलेले आहेत.